धगधगता स्वाभिमान, अभिमानाने मस्तक उंचावणारी संस्कृती आणि अन्यायाविरोधात पेटून उठणारी माणसं हीच खरी ओळख आपल्या महाराष्ट्राची। आणि हाच दिवस 1 मे आपल्या राज्याच्या अभिमानाच्या इतिहासाचा सुवर्णक्षण। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। 1 मे 1960 बॉम्बे स्टेटचं पुनर्रचनाचं बिल मंजूर झालं आणि जन्म झाला आपल्या लाडक्या महाराष्ट्राचा। पण हा दिवस सहजासहजी मिळालेला नाही। 106 हुतात्म्यांच्या बलिदानानं, रस्त्यावर उतरलेल्या जनतेच्या संघर्षानं आणि एका माणसाच्या रोखठोक लेखणीच्या सामर्थ्यानं महाराष्ट्र घडला। आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आठवण येते ती एका आदर्श व्यक्तिमत्वाची, ते म्हणजे लेखक प्र के अत्रे, अर्थातच प्रल्हाद केशव अत्रे। एक लेखक, नाटककार, पत्रकार आणि जळजळीत राजकारणी अशी यांची ओळख। त्यांच्या लेखणीनं नवयुग आणि दैनिक मराठामधून फक्त बातम्या दिल्या नाहीत, तर सत्ताधाऱ्यांना जागं केलं। 1957 ची विधानसभा निवडणूक आठवते का? संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फक्त यशवंतराव चव्हाण निवडून आले। बाकी काँग्रेसचे सगळे उमेदवार अत्रेंच्या प्रचाराने पराभूत। तेव्हा दिल्ली ते गलीपर्यंत जाणवला तो मराठी अस्मितेचा आवाज। मात्र एक कट रचला जात होता, राज्य होणार पण नाव काय ठेवायचं? मुंबई राज्य असं नाव देण्याचा डाव सुरू होता। यशवंतराव चव्हाण यांची संमती होती असं बोललं जातंय, पण आचार्य अत्रे म्हणाले, याद राखा, महाराष्ट्राचं नाव बदलाल तर। आणि मग काय, जनतेच्या मनात पेटली आग। शांत झालेली चळवळ पुन्हा पेटली आणि मंत्रिमंडळ हादरलं। अखेर मार्च 1960 मध्ये निर्णय झाला, राज्याचं नाव महाराष्ट्रच राहणार। शांतीलाल शहा यांनी कायद्यात सुधारणा केली आणि आचार्य अत्रे यांच्या हट्टामुळे आपल्या राज्याला मिळालं महाराष्ट्र हे गौरवाचं नाव। आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करतोय, पण या दिवसामागचं रक्त, घाम आणि जिद्द विसरू नका। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे राज्य आपल्याला फुकट मिळालेलं नाही, ते रक्तात रेखाटलेलं आहे। म्हणूनच अभिमानाने म्हणूया, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त तारा न्यूजच्या तमाम दर्शकांना मनापासून शुभेच्छा। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।